भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक जिंकून दिलं ते खाशाबा जाधव यांनी, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। मात्र स्वातंत्र्य मिळण्याआधी म्हणजे आजपासून तब्बल 124 वर्षांपूर्वी भारताने ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकली होती, ती सुद्धा फक्त 6 दिवसांच्या कालावधीत। 1900च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे ही 2 पदकं जिंकणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं नॉर्मन प्रिचर्ड। प्रिचर्डने 200 मीटर आणि 200 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ही 2 रौप्य पदकं जिंकली होती। तेव्हा भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि प्रिचर्ड यांचं मूळ हे ब्रिटन होतं, त्यामुळे ही पदकं भारताची म्हणावी की ब्रिटनची असा एक नवा वाद निर्माण झाला। इंग्लिश इतिहासकारांनी भारताच्या खात्यात जमा असलेली ही दोन्ही पदकं ब्रिटनला मिळावी असा दावा देखील त्यावेळी केला होता, पण ऑलिम्पिक समितीने प्रिचर्ड यांनी जिंकलेल्या पदकांची नोंद ही भारताच्या खात्यात केली, कारण प्रिचर्ड हे लंडन ॲथलेटिक क्लब आणि बंगाल प्रेसिडेन्सी ॲथलेटिक क्लबचे सदस्य होते। त्यामुळे दोन्ही क्लबचं प्रतिनिधित्व करताना प्रिचर्ड यांनी ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन ऑफ इंग्लंड यांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला होता आणि या स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्यांचं ऑलिम्पिकचं तिकीट निश्चित झालं होतं। त्यामुळे 2 देशांच्या 2 क्लबकडून एकाच वेळी प्रतिनिधित्व केल्यानं ते नेमकं कोणत्या देशाकडून ऑलिम्पिक खेळले हा त्या काळी वादाचा मुद्दा झाला होता। याखेरीज प्रिचर्ड यांनी भारतीय पासपोर्ट आणि जन्मदाखल्याच्या आधारावर 1900च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे देखील ऑलिम्पिक समितीने त्यांच्या दोन्ही पदकांची नोंद ही भारताच्या खात्यात केली। नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म कलकत्ता इथे झाला होता। 1897 मध्ये भारतीय भूमीत अधिकृत फुटबॉल सामन्यात हॅट्रिक करणारे ते पहिलेच खेळाडू होते। यासोबतच सलग 7 वर्ष बंगालच्या 100 यार्ड शर्यतीत त्यांनी विजेतेपद मिळवलं होतं आणि 100 मीटर शर्यतीत 10.0 सेकंदाची सर्वात जलद वेळ सुद्धा त्यांनी त्या काळी नोंदवली होती। नॉर्मन प्रिचर्ड हे ऑलिम्पिकमध्ये यश मिळाल्यानंतर पुढची 2 वर्ष भारतीय फुटबॉल असोसिएशनचे सचिवही होते। दी टेलिग्राफ यांनी त्या काळी प्रिचर्ड यांचा उल्लेख त्यांच्या मॅगझिनमध्ये द इंडियन चॅम्पियन असा केला होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकशाही मराठीच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।